ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आमचे आहेत असं संतोष बांगर यांनी म्हटलंय। गणित जुळालं की नागेश पाटील संतोष बांगर की जय असं म्हणतील असं सुद्धा संतोष बांगर यांनी म्हटलंय। आष्टीकर फक्त शरीरानं तिकडे तर प्रेम मात्र आमच्यावर आहे असं सुद्धा बांगर यांनी म्हटलेलं आहे। खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत, तुमच्या लक्षात आलं का? फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे। गणित जुळणं म्हणून तिकडे आहेत, गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार। गडचिरोलीतील सभेत महिलांना उन्हात बसवल्यानं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतापले। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप जिल्हाध्यक्षांचे कान टोचले। कमी बजेट सांगून लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका अशी तंबी बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिली। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावल 50 रुपये लावल आणि मी 4 प्रचारक आहे त्यामुळे कशाला विरोध लागते। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवत। यानंतर सत्तेचा माज आल्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत। पटोलेंनी अजित पवार यांच्यावरही टीका केली। धमकावून मतं मागत असतील तर हे लोकशाहीला मारक आहे असंही पटोले यांनी म्हटले। अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा नाना पटोले यांनी केली। तुमच्या हातात मत माझ्या हातात निधी असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। सत्तेचा माज आहे, मंत्री असतील मुख्यमंत्री असतील असे अगर लोकांना धमकवत असतील की जनतेचे पैसे त्यांच्या विकासासाठी जे खर्च करायला आणि त्यांनाच असं धमकून मतं मागत असतील तर हे महाराष्ट्राची जी राजकीय जी संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या संस्कृतीलाच हा मारा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। भाजपला आज बाळासाहेब आठवलेत अशा शब्दात अंबादास दानवेंनी टीका केली। मराठवाड्यात 900 आत्महत्या झाल्या आहेत त्याचं काय असा सवाल सुद्धा दानवेंनी केलाय। बाळासाहेबांना असे ढोंगीपणा करणारे आवडत नाहीत। भाजपनं शिवाजी पार्कात केलेल्या आंदोलनावरून अंबादास दानवेंनी ही टीका केली। साहेब तुम्हाला आज आठवले, आत्ताच्या घडीला 7-8 हजार आत्महत्या मागच्या हे सरकार आल्यापासून झालेल्या आहे। शेतकरी रोज तडफडतोय। मराठवाड्यात आता 900 आत्महत्या झाल्या। नीट शांततेत जा, दुरून हे करा नाही तर एखादी लात बसेल, कारण शिवसेना प्रमुखांना असे ढोंगीबाजपणा आवडतच नाही। चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेमध्ये फूट पडले। भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यामध्ये विसंवादामुळे फूट पडल्याचं दिसते। भास्कर जाधवांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात आला तर आमच्या उमेदवारानं अर्ज भरल्याचं मला आज कळालं असं स्पष्टीकरण यावरती भास्कर जाधव यांनी दिले। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर 7 आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय। आपल्याच पक्षामधले राजू देवळेकरनी एबी फॉर्म वरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला काय? हा खरं आहे, मला आजच ते कळलं। मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळेकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं। उमेश पाटलांनी राजन पाटलांना डिवचले। उमेश पाटलांकडून राजन पाटलांच्या विधानसभा पराभवाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। व्हिडिओ शेअर करत तसंच 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत आपण राजन पाटील यांच्या 62 वर्षांच्या राजकीय एकाधिकारशाहीची गुलामगिरीची साखळी तोडली। तेव्हापासून 23 नोव्हेंबर हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला असं म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे। निलेश राणेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागेल असं उदय सामंत यांनी म्हटले। वस्तुस्थिती असेल तर संबंधित यंत्रणेला निर्णय घ्यावा लागेल असंही सामंत यांनी म्हटलंय। दरम्यान भाजप उमेदवाराच्या पत्त्यावर मुस्लिम मतदार असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता। रवी राणांचा जन्म संजय खोडकेंना कंटाळून झाला असा खोचक टोला यशोमती ठाकूर यांनी केला। यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांच्यावरती हा निशाणा साधलाय। आदरणीय आमचे दुसरे बंधू रवी राणांचा जन्मच यांना कंटाळून झालेला आहे। आता
त्यांच्या राजकीय भविष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे हे मला बोलायचं नाही आहे, पण अमरावतीचे विकास कामं झाले पाहिजे. तुम्हा लोकांकडे आज सत्ता आहे आणि आम्हालाही बघायचंय की तुम्ही काय करताय. तसं तुम्ही पण दलबदलू आहात की. साताऱ्यात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी योजनेअंतर्गत 75 दिवसात 62% तक्रारींचा निपटारा झालाय. पाटण तालुक्यातील 90 गावांमध्ये योजनेच्या टीमनं भेट देत ही कार्यवाही केली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. 75 दिवसात 90 गावामध्ये विधानसभा मतदारसंघातली गेली आणि 4200 लाभार्थ्यांच्या भेटी त्या 90 गावामध्ये जाऊन आमच्या टीमनं घेतल्या. याच्यामध्ये 3698 अर्ज प्राप्त झाले. निपटारा किंवा त्याला सकारात्मक निर्णय घेण्याची टक्केवारी 62%.